मला असं वाटतं आता प्रत्येक जण डिरेक्टर झाला इकडे, ठीक आहे. प्रत्येकाला वाटतं असं नाही असं केलं पाहिजे होतं, तसं नाही तसं केलं पाहिजे होतं. काही गरज नाही. तुम्ही 200-250 रुपये घालून त्यांना विकत नाही घेतलंय की तुम्ही म्हणाल तसं तो जमू रे नाच रे, तसं नाच सोपं नाही आहे. एका कॅमेऱ्यासमोर बसा तुम्ही, तेव्हा तुम्हाला कळेल. स्वतःचं इंट्रोडक्शन देताना पण किती फाटेल ना, ते पण तुम्हाला कळणार नाही. नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं मराठी बॉय रिॲक्शन चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण एका हिंदी चित्रपटाचा रिव्ह्यू करणार आहोत. त्या चित्रपटाचं नाव आहे BCMC, सॉरी BMCM. ओके, सो मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून व्हिडिओचे आणि आपल्या चॅनलचे पुढील अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. सो मित्रांनो, मूवी तुम्हाला तर माहिती आहे, ट्रेलर पाहून तुम्हाला कळलंच असेल मूवी कशावरती बेस आहे. ॲक्च्युली मी तुम्हाला खूप वेळा बोललो आहे की ट्रेलरमध्येच अर्धी मूवी ही लोक दाखवतात, तर त्यामुळे बेसिक सगळ्यांना स्टोरी ही माहिती होती. सो आम्ही थिएटरमध्ये गेल्यावर पहिला पाहिलं तर अनएक्सपेक्टेड गोष्टी होत्या. ते म्हणजे थिएटर फुल होतं बऱ्यापैकी, ईदचा माहोल होता आणि त्यामुळे गर्दी हमखास होती. आता उद्या आणि परवा हा मूवी काय परफॉर्म करतोय त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. सध्या यूट्यूबवर तुम्ही जर पाहायला गेला तर तुम्हाला रिव्ह्यू बऱ्यापैकी काही भेटणार नाही आहे. बेसिक स्टोरी आहे, तुम्हाला काही नवीन नाही भेटणार. फक्त एकच आहे यामध्ये, ॲक्शन इतकं भरपूर भेटणार तुम्हाला. म्हणजे जे काय 350 करोड त्या लोकांनी जे खर्च केलेत ते मूवी बनवण्यासाठी, ते पैसा वसूल आहेत. कारण त्यामध्ये ॲक्शन जबरदस्त दाखवलं आहे. ठीक आहे, म्हणजे आपण पण एका त्या लेवलला इंडियन सिनेमासुद्धा जाऊ शकतो इतक्या लेवलला, जितक्या ॲक्शन त्यामध्ये दाखवलं गेलं आहे. VFXच्या मामल्यामध्ये काही लोक बोलतात की VFX बरोबर नव्हता, पण मला असं कुठेही जाणवलं नाही VFX बरोबर नव्हता किंवा काय. आता काय झालं आहे ना, आम्ही क्रिटिक्स आहेत, ठीक आहे. आम्ही लोक रिव्ह्यू करतो, यूट्यूबवाले असून दे किंवा कोणी असून दे. आपलं काम फक्त रिव्ह्यू देणं आहे. पूर्णपणे मूवीला जज करणं हे आपलं काम नाही आहे. कारण जे डिरेक्टर आहेत, जे प्रोड्युसर आहेत, त्यांनी किती घासली आहे ना त्याच्या मागे, तर त्यांना माहिती असतं. त्यामुळे शक्यतो जमेल तेवढं आपण एका कॅमेरासमोर ट्रायपॉड लावून, एक कॉलर माईक लावून 350 करोड किंवा 500 करोडच्या मूवीला एकदम पण खाली फालतू किंवा काही बोलू शकत नाही. एकदमच डाऊन मार्केट असेल तर एखाद्या वेळी आपण बोलू शकतो की थोडंफार चुकलं आहे. पण एकदमच घटिया है, ये है, वो है, असं काहीही करायची गरज नाही आहे. साधं सिंपल आहे, रिव्ह्यू करा, मोकळं व्हा. मला असं वाटतं आता प्रत्येक जण डिरेक्टर झाला इकडे, ठीक आहे. प्रत्येकाला वाटतं असं नाही असं केलं पाहिजे होतं, तसं नाही तसं केलं पाहिजे होतं. काही गरज नाही आहे, ठीक आहे. त्यांचा पण काहीतरी एक विजन असतो, त्यानुसार ते लोक मूवी बनवतात. बाकी ॲक्टिंगच्या बाबतीत ट्रोल खूप केलं जाते अक्षय कुमारला की काय एकदम सो वाटलाय आणि टायगर श्रॉफ पण एकदम हे वाटलाय. पण मला असं वाटतं की तुम्ही त्यांच्याकडनं काय एक्सपेक्ट करता की त्यांनी सगळ्याच गोष्टी तुमच्या मनासारख्याच केल्या पाहिजे. ठीक आहे ना, डिरेक्टरचं काम आहे, डिरेक्टर करून घेईल ना. जशी स्टोरी आहे तशी डिमांड आहे. हां, मी खूप सारे आता रिव्ह्यू बघितले आहेत, त्यामध्ये बघतोय सगळेजण बोलतात अरे नाही काही वाटलंच नाही आहे, टायगर श्रॉफ असाच का करत होता, अक्षय कुमार तसाच का करत होता. जाऊ दे ना, एन्जॉय करा तुम्ही, मूवी आहे. तुम्ही 200-250 रुपये घालून त्यांना विकत नाही घेतलंय की तुम्ही म्हणाल तसं तो जमू रे नाच रे, तसा नाचेल तो. ठीक आहे, ॲक्टर आहेत, त्यांना त्यांचं काम करून दे, आपण आपलं काम करू. बघा, एन्जॉय करा, पटलं तर ठीक आहे, नाही पटलं तर इग्नॉर. सिम्पल आहे. एवढं पण करायची गरज नाही आहे. आपण त्यांना विकत नाही घेतलं की त्यांना आपण तेवढं बोलावं. कारण आज 20 ते 30 वर्ष ते लोक पण इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि त्या लोकांनी सुद्धा तेवढी मेहनत केली आहे. ॲक्टर होणं सोपं नाही आहे. एका कॅमेऱ्यासमोर बसा तुम्ही, तेव्हा तुम्हाला कळेल. स्वतःचं इंट्रोडक्शन देताना पण किती फाटेल ना, ते पण तुम्हाला कळणार नाही. तर बघू आता आपण. हां, लेंदी मूवी तुम्हाला लेंदी खूप वाटेल. जवळजवळ 2.5-3 तासाचा मूवी आहे, पण एवढा फाडू मूवी आहे ॲक्शनच्या बाबतीत, जबरदस्त आहे. ठीक आहे. हां, डायलॉग डिलिव्हरी थोडी वीक होती, नाही असं नाही. अजूनही खूप चांगले चांगले डायलॉग त्यामध्ये करू शकले असते ती लोक, पण हरकत नाही, होतं. एवढं पण काही एकदमच थर्ड क्लास आहे असं होत नाही त्यामध्ये. सोनाक्षी सिन्हासुद्धा आहे मित्रांनो, खूप वर्षानंतर आता इंडस्ट्रीमध्ये परत आली आहे. सोनाक्षी सिन्हा, अक्षय कुमारसुद्धा खूप वर्षानंतर आपल्याला जोडी परत एकत्र दिसली आहे त्यांची. आणि त्यामध्ये सोनाक्षी सिन्हाचा एक एक्सटेंडेड कॅमिओ आहे. त्यानंतर रोनित रॉय आहेत आपले, दोन आपले हिरोईन आता नवीन आल्या आहेत. अनुषा चिल्लर आहे, बट तिला मी लेडीमधली अर्जुन कपूरसुद्धा बोलू शकतो, कारण तिचे एक्सप्रेशन जराही काही हल्लेले नाही आहेत त्यामध्ये. मी हे बोलू शकतो कारण मला बोलणं गरजेचं आहे, कारण ती आता नवीन आहे. आय थिंक सो तिने इम्प्रूव्ह केल्यानंतर गोष्टी बरी होतील.
बाकी दुसरी जी ती दाखवली ना, अलाया एफ म्हणजे अलाया फर्निचरवाला असं तिचं नाव आहे. भाई का म्हणजे मला लिटरली कळत नाही, तिचा कॅरेक्टर इतकं इम्पॉर्टंट कॅरेक्टर होता पण तिने पूर्ण बालिशपणा दाखवला, तिचं एकदम बालिश दाखवली त्यामध्ये. फनी आहे पण ठीक आहे, पण अजून दुसरी कोणतरी असती तरी चाललं असतं, एवढं काही हे नाही आहे. विलन, ठीक आहे, मुख्य कारण म्हणजे विलन पृथ्वीराज सुकुमारन अजून सुद्धा भारी करू शकला असता मित्रांनो. त्याला खूप कमी टायमिंग भेटला पण त्यांनी पूर्ण खाल्लाय चित्रपट तो. जेव्हा त्याचं इंटरवल नंतरचे जे सीन आहेत त्यामध्ये तो पूर्ण म्हणजे बोलतात ना, तोडलं त्यांनी ॲक्टिंगमध्ये. या लोकांना पण पूर्ण खाऊन टाकलंय इंटरवल नंतरचा सीन. त्याने खूप छान प्रकारे काम केलेलं आहे. बाकी रोनित रॉय तर तुम्हाला माहितीच आहे ॲक्टर कसा आहे कसा नाही. अक्षय कुमारची परफॉर्मन्ससुद्धा चांगली होती, कॉमेडी टायमिंगसुद्धा चांगली होती, टायगर श्रॉफचे स्टंट चांगले होते, अक्षय कुमारचे इव्हन ह्या वयामध्ये सुद्धा त्यांनी स्टंट खूप चांगले केलेत. डान्ससुद्धा चांगला झाला आहे तुमचा तो. एक एनर्जेटिक लेवलला डान्स त्या लोकांनी केलेत आणि व्यवस्थित केले, स्टंट वगैरे पण व्यवस्थित झालेत. जवळजवळ तुम्हाला माहिती आहे इंटरवल होईपर्यंत असं वाटत होतं ना, जेव्हा इंटरवल झाला सुद्धा ना तेव्हा असं वाटलं की अख्खी मूवी बघितली. मी हे टोमणा नाही मारत आहे, ॲक्च्युअलमध्ये बोलतोय. कारण बोलतात नाही काय, इंटरवल येईपर्यंत असं वाटलं की अरे यार पूर्ण मूवीज बघून झाला, संपलं. एवढं म्हणजे आपल्याला एवढी ॲक्शन बघायची सवय नाही आहे मित्रांनो, त्यामुळे असं वाटलं की एवढं भरघोस भरलं इंटरवलपर्यंत ही अवस्था आहे, तर इंटरवल नंतर काय होईल. पण इंटरवल नंतरचा थोडा स्पीडी होता, थोडा स्टोरी वाईज थोडा स्पीडी केला आणि स्पीडी केल्यानंतर काय हरकत नाही. क्लायमॅक्स चांगला केला आहे, ट्विस्ट अँड टर्न्स खूप दाखवलेत चांगल्या प्रकारे, त्यामुळे जरा भारी वाटला तो. जो क्लायमॅक्स होता तो पण चांगला शूट केला आणि चांगला दाखवला आहे. थोडं AI बद्दल दाखवलं आहे, टेक्नॉलॉजी. नॉट इवन इंडिया पाकिस्तान, इंडिया चायना ह्याच गोष्टी नाही दाखवल्यात. टेक्नॉलॉजीनुसार इंडिया किती ग्रो होते आहे वेपन्समध्ये किंवा सगळ्याच गोष्टींमध्ये, इंडिया किती पुढे गेली आहे त्याबद्दल थोडं दाखवलेलं आहे आपलं. आणि मे बी तसं असू पण शकतं. पण अजून एक गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे की AI जितकं दिसतं तसं नाही आहे, ठीक आहे. त्यामध्ये एक हा सुद्धा एक मेसेज आहे की जसं तुम्ही बोलताय की AI खूप आपल्याला युजफुल आहे, तसं ते AI धोकादायक सुद्धा आहे आपल्याला. आणि हा धोका खूप डेंजर आहे, एवढं तर नक्की सांगू शकतो तुम्हाला. बाकी मला यूट्यूबवरती जे काय आता पेड पेड आय थिंक पेड असतील नसतील आय डोंट नो, बट खूप सारे रिव्ह्यूज खूप फेक येत आहेत. तुम्ही जर त्यांचे रिव्ह्यूज बघून पिक्चरला जर टाळत असाल तर सगळ्यात मोठे चुकीचे तुम्ही लोक आहेत, इतकं मी सांगू शकतो. तुम्हाला जर बघायचं तर ऑडियन्सचे रिव्ह्यू बघा. जे ऑडियन्स थिएटरमधून बाहेर पडते आणि रिव्ह्यू देतात ना की मूवी कसा होता, त्यांचे एक वेळ रिव्ह्यू बघा, कारण त्यांना माहिती नसतं. बाकी हे मी तुम्हाला सांगतो, मी पण रिव्ह्यूअर आहे. हे ज्या बाकीच्या सगळ्या गोष्टी स्क्रिप्टेड असतात, त्यामुळे त्यांच्या फंद्यात तुम्ही पडू नका. जे ऑडियन्स खरोखर बाहेर येतं ना ते तुम्हाला इमानदारीने रिव्ह्यू देणार की बाबा मूवी कसा होता. सो ते तुम्ही पाहून मूवी बघायला जाऊ शकता. आता तुमच्याकडे वीकेंड तर आहे, सॅटर्डे संडे, बिंदास जावा, पिक्चर बघा, एन्जॉय करा. वन टाइम वॉच आहे, बघाल, एन्जॉय कराल, बेस्ट आहे. फॅमिली मूवी आहे त्यामुळे काय प्रश्नच येत नाही. वल्गर वगैरे काही नाही आहे, फालतू काही नाही आहे, शिव्यागाळी काही नाही आहे, ठीक आहे. एक दोन सीन आहेत त्याला ब्लरी केलं आहे थोडं, म्हणजे ते फिंगर शोईंग सीन होते, बाकी काही नाही आहे. फिंगर शोईंग सीन तर तुम्हाला माहिती आहे, इतकंही काही नाही आहे की फिंगर शोईंग केलं त्यामध्ये. बिंदास बघायला मूवी जावा, काही हरकत नाही आहे. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चांग भलं.